हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बॅकनेक डिझाईन जे आहे बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात आधी आपल्याला पेपरवरती पॅटर्न जो आहे बोटनेक पॅटर्न आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जसं आपण बोटनेक कट करतो ब्लाऊज, तसे आपल्याला बोटनेक ब्लाऊज इथं कट करायचा आहे, पण गळा वगैरे आपल्याला इथं कट करायचा नाही. आता हा जो ब्लाऊज आहे तर तो 38 साईजचा ब्लाऊज आहे. सो मी शोल्डर जे आहे 8 इंच घेतलं होतं, मुंडा मी 8 इंच घेतला होता. पूर्ण उंची जी आहे मी 15 + 1 इंच 16 इंच उंची घेतली होती. 38 साईजला हे मेजरमेंट जे आहे मी घेतलं होतं. तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजचं जर ब्लाऊज रेडी करत असाल तर ते बोटनेक पॅटर्नमध्ये आपल्याला मेजरमेंट जे आहे तुमचं जे काय मेजरमेंट असेल तर ते पहिल्यांदा तुम्ही इथं पेपरवरती टाकायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण अस्तरवरती त्याचं नेक वगैरे आपण इथं काढून घेणार आहोत. आता हे मेजरमेंट बघू शकता तुम्ही. शोल्डर 8 इंच, मुंडा 8 इंच आणि उंची जी आहे 15 + 1 इंच 16 इंच घेतलेले आहे. आता अस्तरवरती ठेवताना बॅक पार्ट आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच वरच्या साईडला आपल्याला लूज सोडायचा आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला पाठीमध्ये तो टाईट होणार नाही. यासाठी आपल्याला नेहमी आपण काय करतो, अर्धा इंच इथं लूज ठेवतो, कारण शिलाईमध्ये वगैरे अर्धा इंच जाऊन आपलं काय होतं, थोडंसं कापड जे आहे एक्स्ट्रा जातं शिलाईमध्ये. त्यामुळे आपण इथं अर्धा इंच जे आहे अस्तरवरती वाढवायचं आहे. आणि आपण हे पॅक बाजूला मार्किंग करत आहोत बॅक पार्टचं. तर हे अशा पद्धतीने आपण अस्तरवरती मार्किंग करून घेतलं. आता आपण हे अस्तर जे आहे बॅक पार्टचं कट करून घेणार आहोत. तर आता हे बघू शकता, बॅक पार्ट जो आहे आपण एकदम ॲक्युरेट कट केलेला आहे. फक्त अर्धा इंच आपण सेंटरला एक्स्ट्रा घेतलं होतं. बाकी सगळं जे आहे आपण कशातही मार्जिन न वाढवता जसा आपला पेपर कटिंग आहे तसा आपण बॅक पार्ट इथं कट केलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला गळ्याची जी उंची आहे तर ती घ्यायची आहे. आता इथं बघा, अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवलं होते, अर्धा इंच आपण सोडून द्यायचं आहे. आणि त्यानंतर गळा रुंदीचं जे माप आहे मी 4 इंच ठेवलेलं आहे, कारण मला शोल्डरची जी पट्टी आहे तर ती कमी हवी होती. सो आपण गळ्या रुंदीचं जे माप आहे 4 इंच ठेवलं. त्यानंतर गळ्याची जी उंची आहे तर ती 3 इंचावरती आपण घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, राऊंड शेप असा देऊन आपल्याला वरच्या गळ्याचा जो शेप आहे, 3 इंचावरच्या गळ्याचा जो शेप आहे तर तो शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथं. आता हा शेप आपण कट करून घेणार आहोत. आता त्यानंतर अजून एक आपल्याला शेप जो आहे तो द्यायचा आहे. आता बॅक नेक जो आहे तुम्ही किती डीप घालता याच्यावरती तुम्ही गळा उंची जी आहे ठेवू शकता. आता जसं की मी हाईट जास्त घेतली होती क्लायंटची, त्यामुळे उंची जी आहे मी 11 इंच ठेवलेली आहे बॅक नेकची. तो तुम्ही 10 किंवा 10.5 इंचावरती ठेवू शकता जर तुम्ही 14 इंच घेतली असाल उंची तर. त्यानंतर आपल्याला त्रिकोणी असा शेप जो आहे तो द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही शेप कशा पद्धतीने मी दिलेला आहे. आणि हीच आपली जी लाईन आहे तर ती खालीपर्यंत आपण अशी क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायची. तर ही लाईन आपण अशी क्रॉसमध्ये पूर्ण खालीपर्यंत मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण हे कट करणार आहोत. तर कट करताना आपल्याला काय करायचं आहे, पाव इंच एक्स्ट्रा आतल्या साईडून कट करायचं आहे, कारण शिलाईमध्ये आपलं हे जे आहे थोडं थोडं कापड जे आहे जाणार आहे त्यामुळे. आता मी कॅनव्हास घेतलेला आहे, तर कॅनव्हासवरती आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो नेक आहे आपला बॉटमचा तर तो नेक आपल्याला तिथं काढून घ्यायचा आहे. म्हणजे क्रॉसमध्ये जी पट्टी आहे आपल्याला ती काढून घ्यायची आहे. तर कॅनव्हासवरती आपल्याला पॅटर्न जो आहे अशा पद्धतीने ठेवायचा आहे पूर्ण. आता कॅनव्हासवरती बॅक पार्ट जो आहे तर तो आहे असा मार्किंग करून घ्यायचा आहे. गळ्याचा पार्ट आपण मार्किंग करून घेतलेला आहे पूर्ण. आता तो आपण जे मार्किंग आहे तर ते कट करून घ्यायचं आहे कॅनव्हासवरती. तर हे बघा, आता आपले जे अर्ध गोल आहेत तर ते आपण कशा पद्धतीने काढायचे आहेत बघा, जेणेकरून ते एकसारखे आणि एका लेवलमध्ये येतात. तर पहिल्यांदा आपण हे असं फोल्डिंग करून घ्यायचं आहे कॅनव्हास. आता जितकं तुम्हाला अर्धे गोल लहान लहान साईजचे पाहिजे आहे तितकं तुम्ही हे करू शकता.
आता मी इतकं फोल्ड जे आहे कॅनव्हास केलेलं आहे आणि यानंतर आपण हे अर्धगोल जे आहे त्याला व्यवस्थित असा शेप देणार आहोत, ज्यामुळे सगळ्या साईज ज्या आहेत त्या एकसारख्या आणि एक लेवलमध्ये येतात. तर हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कॅनव्हासवरती. तर एकदम सोपी पद्धत आहे, जास्त काही तुम्हाला याच्यामध्ये मेजरमेंट जे आहे तर ते घ्यावं लागत नाही. बघू शकता तुम्ही. आता हे जे अर्धगोल आहेत आपले एकदम ॲक्युरेट असे दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. आणि सगळे जे अर्धगोल आहेत एका लेवलमध्ये आपल्या हे दिसून येतात. आता जितकी तुमची काठाची रुंदी आहे तितकी तुम्ही ही रुंदी जी आहे तर ती घेऊ शकता कॅनव्हासवरती. आता जर तुमचे काठ एकदम लहान असतील 2.5-3 इंचाचे, तर तुम्ही 2.5-3 इंच मार्किंग करू शकता. आता जे माझे काठ होते तर ते 5-5.5 इंचाचे होते, सो मी 5 इंचावरती कॅनव्हासचं जे मार्किंग आहे रुंदीचं तर ते करून घेतलेलं आहे. कारण माझे काठ जे आहेत ब्रॉड आहेत, त्याच्यामुळे मी ही रुंदी जी आहे जास्त घेतलेली आहे कॅनव्हासची. जर तुमचे काठ लहान असतील तर पहिल्यांदा काय करायचं, काठाचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर कॅनव्हासची जी रुंदी आहे काठाची तर ती आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. तर हे बघा, कॅनव्हास मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता आपल्या मेन पीस जो आहे त्याचे काठ आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. म्हणजे फक्त काठामध्ये आपल्याला कॅनव्हास आपण जो कट केलेला आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण हे काठ जे आहे तर ते कट करून घेणार आहोत. आता जी डिझाईन होती आपण काठाची तर ती कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जो बॅक पार्ट आहे तर तो मेन कपड्यावरती आपल्याला कट करायचा आहे, जो आपण अजून केलेला नाही. तर तो रेड कपडा जो आहे आपला मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावरती आपल्याला बॅक पार्टचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. मेन कपड्यावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही. जसं आपण बॅक पार्ट अस्तरवरती कट केलेला आहे तसाच ठेवून आपण तो कट करून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही जे पार्ट आहेत तर आपण आहे तसे हे ठेवून स्टिच करायचे आहेत. यामध्ये कोणतेही आपल्याला अलटापट्टी वगैरे करायची नाही. जसे पार्ट आहेत तसे आपल्याला हे ठेवून स्टिच करायचे आहेत. गळा वगैरे आपल्याला अजिबात याला पलटी वगैरे करून घ्यायचा नाही. इथं बघू शकता आहे तसं मी स्टिच करून घेतलेलं आहे. गळा वगैरे नेक वगैरे अपोजिट साईडला दोन्ही पार्ट ठेवून आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकाच साईडचे दोन्ही पार्ट व्हायला नको. आणि एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक जे आहे आपलं उरलेलं हे आपण कट करून घ्यायचं आहे. आता हा झाला आपला नेकचा पार्ट. आता आपली डिझाईनचा जो पार्ट आहे तर तो आपण काय करायचा आहे, पहिल्यांदा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि तो प्रेस करून घ्यायचा आहे. प्रेस केल्यानंतर त्याचं जे एक्स्ट्रा कापड आहे अर्धगोलमध्ये जे कापड होतं तर ते आपल्याला सगळं कापड जे आहे कट करून घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर. आता बघा उलट्या साईडवरती आपला जो हा पॅटर्न आहे आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आता ही ब्लाऊजची उलटी साईड आहे आणि उलट्या साईडवरती आपल्याला कॅनव्हासची जे पार्ट आहे तर तो असा उलटा ठेवून घ्यायचा आहे. आणि टीप मारताना एकदम लहान टीप आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून जो शेप आहे तर तो एकदम प्रॉपर येईल आणि उसवला जाणार नाही लगेच. ज्यावेळी आपण अर्धगोल ते सरळ करतो त्यावेळी काय होतं, बऱ्याच वेळेला ते उसवतं. तर
तसं होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टीप मारताना एकदम जितकी लहान टीप होईल तितकी लहान मशीनची टीप जी आहे आपल्याला करून घ्यायची आहे. आणि हे अर्धगोल जे आहे एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. बघू शकता. आता हे जे आहे तर ते अर्धगोल आपल्याला सरळ बाजूने हे काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तर हे अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं फिनिशिंग सहित काढून घेतलेले आहेत. आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे. त्याच लहान टीपनुसार दाबटीप आपल्याला द्यायची आहे. आता बघा, एक्स्ट्राचं जे कापड होतं रेड कलरचं प्लेन कापड आलं होतं काटाच्या साईडला, तर ते आतमध्ये पूर्ण आपण फोल्ड करून घेतलं. आता तशीच आपण दुसरीही साईड करून घेणार आहोत. उलट्या साईडवरती आपला जो हा पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा. परत टीप मारायची त्याच्यावरती आणि तो सरळ बाजूवरती आपण फोल्ड करून घ्यायचा आहे. आता बघा, हे दोन्ही साईड ज्या आहेत मी अशा रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता, एकदम प्रॉपर फिनिशिंग आपला आलेला आहे. मगाशी जो पार्ट आपण कट केला होता मधला, तो मधला पार्ट आपण घ्यायचा आहे. आणि जेवढी रुंदी आपण कट केलेली आहे तेवढी दुसऱ्या अस्तरवरती ती रुंदी जी आहे आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर थोडंसं एक्स्ट्रा मी ते घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि एक लांब पट्टी जी आहे आपल्याला अशी रेडी करायची आहे. तर एक पट्टी आपण इथं मार्किंग कट करून घेतली. त्यानंतर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. जितका पण आपल्याला गळा इथं काढायचा आहे तितका आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली जी पट्टी आहे तर ती बॉटम साईडला येईल. तर एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं कट करून घ्यायचं. त्यानंतर मेन कपड्यावरती आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती काढून घ्यायची आहे. आता हे जे कापड आहे असंच आपण याला जोडून घ्यायचं आहे, कारण आपण याला लावणार आहोत पायपिंग. तर दोन्ही साईडला वर आणि बॉटमला खाली आपण दोन्ही साईडला पायपिंग लावणार असल्यामुळे आपण ही जी पट्टी आहे कुठेही फोल्ड वगैरे केलेली नाही. आता शेप जो आहे व्यवस्थित आपण दिला. त्यानंतर पायपिंग लावून घ्यायची आहे आपण. तर गोल्डन कलरचं कापड मी ते घेतलेलं आहे पायपिंगसाठी. आता हे जे कापड आहे तुम्हाला टेलरिंग शॉपमध्ये अगदी कुठेही इझिली भेटून जाईल, कटपीसमध्ये वगैरे. कारण पायपिंगचं जे कापड आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर शेड असतात. सो आपण जी पायपिंग आहे तर ती कॉड पायपिंग लावत असतो नेहमी. जसं की मी याचे व्हिडिओ पण आहेत माझ्या चॅनलवरती, जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आहेत भरपूर. अंडरग्राऊंड पायपिंग कशी लावायची किंवा कॉड पायपिंग कशी लावायची त्याचे व्हिडिओ जे आहेत भरपूर आहेत माझ्या चॅनलवरती. आता वर आणि खाली दोन्ही साईडला आपण जी पायपिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं पट्टी जी आहे तर ती पट्टी 1.5 इंचाची आपल्याला जोडून घ्यायची आहे आधी. आणि तीच पट्टी आपण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जी पट्टी इथं तयार केलेली आहे तर ती पट्टी सेंटरला आपण ही जॉईंट करून घ्यायची आहे.
आता सगळ्यात आधी पहिल्यांदा आपण हे मार्किंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग जॉईंट करून घेणार आहोत. जॉईंट करताना पण टीप आपल्याला एकदम लहान ठेवायची आहे, जेणेकरून ब्लाऊज घातल्यानंतर तो उसवला जाणार नाही. सो फ्रेंड्स, बघू शकता एकदम सुंदर बॅकनेक डिझाईन जी आहे आपली रेडी झालेली आहे. आणि जर तुमचे काठ असतील तर तुम्ही नक्कीच ही डिझाईन जी आहे ट्राय करू शकता. आता गळ्याच्या साईडला सुद्धा मी पायपिंग यूज केलेली आहे. जर तुम्हाला पायपिंग नको असेल तर तुम्ही पट्टी जी आहे अस्तरची आतमध्ये फोल्डसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला पायपिंग वगैरे व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही पट्टी जी आहे आतल्या साईडला तुम्ही फोल्ड करू शकता. सो आजची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट वाटत असतील तर तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.